हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपण टँजंट थिअरम पाहिला होता. तर हा थिअरम काय सांगतो? ए tangent is perpendicular to the radius. Suppose this line L is tangent to the circle at point A. O is the center. Then this tangent is perpendicular to radius. This theorem is called tangent theorem. Now in this video we will see its converse part, that is converse of tangent theorem. This theorem states that a line perpendicular to a radius at a point on the circle is a tangent to the circle. तर याची आपण एक फिगर काढू. पहिल्यांदा या थिअरमचा अर्थ काय ते समजावून घ्या. हे बघा, एक लाईन रेडियसला परपेंडिक्युलर आहे. सपोज सेंटर इज O, OA is the radius, and there is a line which is perpendicular to this radius at point A on the circle. Then this line should be tangent to the circle. लक्षात आलं का? कालच्या थिअरममध्ये काय होतं की जर ही लाईन टँजंट असेल तर इथला कोन 90 असेल, बरोबर. आता इथं काय सांगितलं आहे की जर इथला कोन 90 असेल तर ती लाईन टँजंट असेल. आलं लक्षात? गिवन O is the center of the circle line L is perpendicular to the radius OA at A. To prove line L is a tangent to the circle. Proof. बघा, याचा प्रूफ कसा द्यायचा आहे समजावून घ्या. आपल्याला असं दिलं आहे की हा अँगल 90 डिग्री आहे आणि ही लाईन आपल्याला टँजंट दाखवायची. मग एखादी लाईन टँजंट कधी असेल? जर ती लाईन त्या सर्कलला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर, बरोबर. म्हणजेच ती लाईन आणि ती सर्कल यांना फक्त एकच पॉईंट जर कॉमन असेल तर त्या लाईनला काय म्हणतात? टँजंट म्हणतात. मग ही लाईन आपल्याला टँजंट दाखवायची. तर हे कसे दाखवता येईल ते बघा. फॉर दॅट वी टेक अनदर पॉईंट, सपोज P ऑन दिस लाईन L. आपण काय केलं आहे, P हा एक पॉईंट घेतला या लाईनवर. A सोडून कुठंही या लाईनवर एक पॉईंट घेतला, म्हणजे इकडं असेल कुठे असेल, आणि आपण हा सेगमेंट OP काढला. टेक any point P on line L. Draw segment OP. ठीक आहे. हे बघा, इथला कोन 90 आहे असं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे कारण ते परपेंडिक्युलर आहे.
मग मला सांगा हा राईट अँगल्ड ट्रँगल तयार झाला. ओके. मग राईट अँगल्ड ट्रँगलमध्ये हायपोटेन्यूज ही सर्वात मोठी बाजू असते. बरोबर. म्हणजे या त्रिकोणाच्या या ज्या 3 बाजू आहेत ओ ए, ए पी आणि ओ पी, तर या तिघामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती असेल? ओ पी असेल. कशामुळे? कारण तो काय आहे? हायपोटेन्यूज आहे. अँड हायपोटेन्यूज इज द ग्रेटेस्ट साइड ऑफ ए राईट अँगल्ड ट्रँगल. देअरफॉर ट्रँगल OAP is a right angled triangle. Therefore, hypotenuse OP is the greatest side of triangle OAP. Therefore, तर मग ही OP बाजू AP पेक्षा मोठी असेल, त्याचप्रमाणे OA पेक्षा पण मोठी असेल. Therefore, OP greater than OA. परंतु लक्षात घ्या OA काय आहे? OA is a radius. मग OA रेडियस आहे आणि ही OP डिस्टन्स जे आहे किंवा OP सेगमेंट आहे तो सेगमेंट या रेडियसपेक्षा मोठा आहे. मग मला सांगा P पॉईंट सर्कलमध्ये असेल का किंवा सर्कलवर असेल का? नाही. तर तो पॉईंट सर्कलच्या बाहेर असेल. कशामुळे? इकडे लक्षात घ्या. समजा O सेंटर आहे आणि OA रेडियस 3 सेंटीमीटर आहे. बरोबर. मग समजा एक OP ची लांबी समजा 4 सेंटीमीटर आहे. तर मग मला सांगा P पॉईंट कुठं असेल? वर्तुळाच्या आत असेल का वर्तुळावर असेल का वर्तुळाच्या बाहेर असेल? बरोबर, बाहेर असेल. जेणेकरून हे अंतर 4 होईल. म्हणजे P पॉईंट सर्कलवर असणार नाही कारण हे OP डिस्टन्स OA पेक्षा जास्त आहे. Therefore, P can't be on the circle. Therefore, no point other than A lies on the circle. हे वाक्य आपण कशामुळं लिहिलं? लक्षात घ्या. हे बघा, तुम्ही या लाईनवर कुठेही पॉईंट घ्या. समजा तुम्ही इथं पॉईंट घेतला, हे जोडलं, तरी पण इथे एक राईट अँगल्ड ट्रँगल तयार होणार आहे. मग राईट अँगल्ड ट्रँगलमध्ये ही बाजू OA पेक्षा मोठीच असणार आहे. याचाच अर्थ हा सेगमेंट त्रिज्येपेक्षा मोठाच येणार आहे. त्यामुळे इथला पॉईंट हा सर्कलच्या बाहेरच असणार आहे. म्हणजे A सोडला तर या लाईनवरचा कुठलाच पॉईंट सर्कलवर येणार नाही. कारण A पॉईंटच असा आहे की हे OA अंतर रेडियस एवढं आहे. बाकी कुठलंच अंतर रेडियस एवढं येणार नाही. त्यापेक्षा मोठं येईल परंतु OA एवढं येणार नाही. सो नो अदर पॉईंट ऑन लाईन L लाईज ऑन दिस सर्कल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या लाईनवरचा एकच पॉईंट सर्कलवर आहे. म्हणजे हे सर्कल आणि ही लाईन यांच्यामध्ये एकच पॉईंट कॉमन आहे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये लाईन L इंटरसेक्ट द सर्कल ॲट ओनली वन पॉईंट A. सो लाईन L इज द टेंजंट. Therefore, line L intersect the circle in only one point, that is A. Therefore, line L is the tangent of the circle. Hence the proof. Write down.
हे बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हे सर्कल, याचं सेंटर O. आता या सर्कलवर एक पॉईंट आहे A, या ठिकाणी पॉईंट आहे B आणि या ठिकाणी पॉईंट आहे C. दॅट मीन्स देर आर 3 पॉईंट्स इन द प्लेन ऑफ द सर्कल A, B, C. ओके. सर्कलवर जर पॉईंट असेल तर त्या पॉईंटमधून त्या सर्कलला एक आणि एकच टँजंट काढता येते. तर ही टँजंट त्या सर्कलला काढता येईल. ठीक आहे. समजा आता या Cचा विचार करा. हा पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे. मग या पॉईंटमधून या सर्कलला किती टँजंट्स काढता येतील? हे बघा, ही एक टँजंट आपण काढली या पॉईंटमधून जाणारी. ही अजून एक आपण टँजंट काढली. किती टँजंट झाल्या? 2. अजून एखादी काढता येईल का बघा? नाही काढता येणार. तर सर्कलच्या बाहेर जर पॉईंट असेल तर 2 टँजंट्स काढता येतात. सर्कलवर पॉईंट असेल तर फक्त एकच टँजंट काढता येते. आता सर्कलच्या आत असेल तर देन हाऊ मेनी टँजंट्स वी कॅन ड्रॉ? तर जर पॉईंट आतमध्ये असेल तर आपण एकही टँजंट काढू शकत नाही, कारण यातून जाणारी कुठलीच रेषा त्या वर्तुळाला एका बिंदूमध्ये इंटरसेक्ट करणार नाही. तर ती त्याची सेकंडच होणार आहे. तर हे म्हणजे समजायला एकदम सोपं आहे. वर्तुळाच्या आत पॉईंट असेल तर एकही टँजंट काढता येणार नाही. वर्तुळावर असेल तर 1, बाहेर असेल तर 2. तर हे आपण एक स्टेटमेंट एक 2-3 वेळेचं लिहून घेऊ. Only one tangent can be drawn through a point on the circle. Second point, no tangent can be drawn through a point inside the circle. Two tangents can be drawn to a circle through a point outside the circle. तर हे 3 स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्या. Now we will see another
very important theorem and very simple, that is tangent segment theorem. टँजंट सेगमेंट थेरम परीक्षेमध्ये खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे. इथं आता नवीन सिलेबस प्रमाणे काय केलं आहे की हा थेरम जो आहे तो ॲक्टिव्हिटीच्या रूपात दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला अजून सोपं काम झालेलं आहे. तर सर्वात सोपा थेरम म्हणजे हा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पण. तर 2 किंवा 3 मार्काला हा थेरम हमखास विचारला जातो. तर हा थेरम काय सांगतो ते बघा. Tangent segments drawn from an external point to the circle or to a circle are congruent. काय सांगितले बघा, आपण इथं पाहिलं होतं की वर्तुळाच्या बाहेर जर पॉईंट असेल तर किती टँजंट सेगमेंट्स काढता येतात, तर 2 काढता येतात. तर मग त्या पॉईंटमधून जर 2 टँजंट सेगमेंट्स काढले तर त्यांची लांबी सारखी असते. आता एक लक्षात घ्या, टँजंट वेगळं आणि टँजंट सेगमेंट वेगळं, दोन्हीची गल्लत करू नका. तर मी तुम्हाला सांगतो टँजंट म्हणजे काय आणि टँजंट सेगमेंट म्हणजे काय. समजा हा पॉईंट आहे ए आणि हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बी. तर ही जी लाईन आहे, ही लाईन बरं का, म्हणजे दोन्हीकडे ॲरो असणारी, तर ही जी लाईन आहे ना हिला म्हणायचं टँजंट. टँजंट ए बी म्हणजे ही डार्क केलेली लाईन. लक्षात आलं का. आता टँजंट सेगमेंट म्हणजे काय, तर हे बघा इथून इथपर्यंतचा हा सेगमेंट मर्यादित बरं का, म्हणजे हे नाही आणि हे पण नाही. तर मला वाटतं तुम्हाला टँजंट आणि टँजंट सेगमेंट्स यातला फरक समजलेला आहे. आता त्यांची तुम्ही गडबड करू नका बरं का. टँजंट आणि टँजंट सेगमेंट्स हे आता सरमिसळ त्याची करू नका. तर टँजंट्स कॉन्ग्रुएंट आहेत का नाही हे आपण काही सांगू शकत नाही, कारण टँजंट्स म्हणजे काय मी आत्ता सांगितलं की लाईन असतात. मग 2 लाईन कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला म्हणता येईल का, कारण लाईनची लांबी ही फिक्स नसते, त्यामुळे त्या लाईन कॉन्ग्रुएंट आहेत आपण असं पण म्हणू शकत नाही. तर टँजंट सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत. तर त्यासाठी आपण एक फिगर काढूयात. आपण एक सर्कल काढू. सपोज सेंटर इज ए. There is a point D outside the circle, that is exterior point. Here point of contacts are P and Q. That means through point D there are 2 tangents to this circle, and we have to show tangent segments from this point to the circle are congruent. म्हणजे आपल्याला सेगमेंट DP आणि सेगमेंट DQ हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे सारख्या लांबीचे आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो इन गिवन वी राईट point A is the center of the circle. DP and DQ are the
tangent segments drawn from external point D to the circle. To prove तर काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? सेगमेंट डी पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी क्यू. सेगमेंट डी पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी क्यू. कंस्ट्रक्शन. तर हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याला एक कंस्ट्रक्शन करावं लागेल. ते म्हणजे आपण सेगमेंट ए पी आणि सेगमेंट ए क्यू काढू. त्याचप्रमाणे सेगमेंट ए डी पण काढू. ड्रॉ सेगमेंट ए पी कॉमा सेगमेंट ए क्यू and segment AD. Proof. मग मला सांगा, हे जे सेगमेंट आहेत ना डी पी आणि डी क्यू, हे सारखे आपल्याला दाखवायचे आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग त्यासाठी आपण काय करणार? तर आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. तर ते कसे दाखवता येतील बघा. तर या दोन ट्रायंगलमध्ये काय काय कॉन्ग्रुएंट आहे ते मला सांगा. इथला अँगल किती असेल? 90 डिग्री. आणि इथला अँगल पण किती असेल? 90 डिग्री. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर तुम्ही त्यासाठी पहिला थेरम विचारात घ्या, टँजंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतो? टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. टँजंट ही नेहमी रेडियसला कशी असते? परपेंडिक्युलर असते. मग आपल्याला दिलं आहे की ही एक टँजंट आहे आणि ही रेडियस आहे. मग याचा अर्थ ही टँजंट या रेडियसला परपेंडिक्युलर असली पाहिजे. So, angle AQD is equal to angle APD is equal to 90 degree. So, in triangle APD and triangle AQD, angle APD congruent angle AQD, काय याचं कारण तुम्ही लिहिणार? टँजंट थेरम. टँजंट थेरम असल्या किंवा टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस असं पण तुम्ही लिहू शकता. देन सेगमेंट ए पी किंवा आता इथं बघा कोणती टेस्ट इथे यूज करता येईल. तर हे दोन्ही राईट अँगल्ड ट्रायंगल आहेत. मग दोघांमध्ये हा हायपोटेन्यूज कसा आहे? कॉमन आहे. आणि या बाजू कॉन्ग्रुएंट आहेत. कशामुळे? बिकॉज दीज आर रेड डाय ऑफ द सर्कल. देअरफॉर वी राईट सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए क्यू. रिझन फॉर दिस इज रेड डाय ऑफ द सेम सर्कल and hypotenuse, that is hypo in short, hypo AD congruent hypo AD. Reason for this is common, and therefore triangle APD congruent triangle AQD. Reason for this is hypotenuse side test. Hypotenuse side test. Therefore, segment DP congruent segment DQ. Reason for this is CSCT, that is corresponding sides of congruent triangles. Hence the proof.
राईट डाऊन. तर बघा किती सोपा थेरम आहे. यातला 2 नंबरचा जो थेरम झालेला आहे तो 1 आणि 2 हे परीक्षेसाठी विशेष महत्त्वाचे नाही आहेत, परंतु त्यांचा वापर मात्र बऱ्याच ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. परंतु परीक्षेसाठी हा थेरम फार महत्त्वाचा आहे. खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेसाठी हा थेरम विचारला गेलेला आहे. आता पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटीच्या रूपात दिलेलं आहे, तर याच्यावरून ती ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करू शकता. तर या थेरमची तयारी तुम्ही कशी करणार? हे काही पाठ करायचं नाही आहे, फक्त मुद्दे लक्षात ठेवायचे की बाबा थेरम काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे, त्याच्यावरून आपल्याला फिगर कशी काढता येईल. नावं तुम्ही कुठलंही देऊ शकता, तुमच्या मनानं कुठलंही नाव देऊ शकता, त्याची काही अडचण नाही. म्हणजे ही वाक्यरचना जशीला तशी यावी असं काहीच नाही आहे, परंतु यातले सगळे मुद्दे त्यामध्ये आले पाहिजेत. आणि हे रिझन लिहिणं फार महत्त्वाचं आहे, कारण या रिझनला मार्क असतात. तर हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ना, तर तुम्ही काय केलं पाहिजे, अगोदर तुम्ही आता हे वहीवर लिहून घेणार आहेत, बरोबर. मग लिहून घेतल्यानंतर काय करायचं, तुम्ही मन लावून सगळं एकदा वाचायचं आहे. वाचल्यानंतर त्यावर एक कागद झाकायचा. झाकल्यानंतर एक रफ वही घ्यायची किंवा रफ कागद घ्यायचा आणि तुम्ही जे वाचलं आहे ना ते लिहायला लागायचं. तुम्ही एकच दुसरी ओळ लिहिताल, तुमचं लगेच तिथं कुठंतरी अडणार आहे. अडू द्या, ज्या ठिकाणी तुमचं अडेल ना तेवढी स्टेप तो कागद खाली करून बघा. पुन्हा तुम्हाला समजा एखादी ओळ लिहिता येईल, पुन्हा तुमचं अडेल, पुन्हा बघा. किती वेळेसही अडू द्या, तुमचं 5 वेळेस अडू द्या, तुम्ही 5 वेळा बघा, परंतु जिथं अडतं ना त्या ठिकाणीच बघा. असं जर तुम्ही केलं ना तर तुमचं अडलेल्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ना पुन्हा ते विसरत नाही. कारण अडचणीमध्ये आपल्याला ज्यानं मदत केली त्याला आपण कधी विसरत नाही. तसं आहे हे, तुम्ही जिथं अडतात त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पुन्हा तुमचं त्या ठिकाणी अडत नाही. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधला पहिला प्रश्न पाहूयात. Draw this figure. इथंच लिहूयात प्रश्न आपण. In figure, the radius of a circle. तर मी प्रश्न थोडक्यामध्ये लिहितो. द रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर सी is 6 centimeter. Line AB is a tangent at A.
Answer the following questions. Number 1. What is the measure of angle CAB question mark why? Second question mark. Second question, what is the distance of point C from line AB? Why? Third, distance AB is equal to 6 centimeter, then find distance BC. And number 4, what is the measure of angle ABC? Why? तर प्रश्न लिहून घ्या आणि ती फिगर काढून घ्या. बघा, आपल्याला या प्रश्नामध्ये काय काय माहिती दिलेली आहे. C is the center, AB is the tangent, A is the point of contact. Then radius is 6 centimeter. We draw this segment CA. CA is equal to 6 centimeter. What is the measure of angle CAB? First question, हा angle CAB याचं माप किती असेल? तर तुम्हाला माहिती आहे याचं माप किती असणार आहे? 90 अंश. कशामुळे? बाय टँजंट थिअरम. तर पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं 90 डिग्री आणि रिझन काय? बाय टँजंट थिअरम. दुसरा प्रश्न, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम ए बी? म्हणजे या सीचं ए बी पासूनचं अंतर तुम्हाला विचारलेलं आहे. आता या पॉईंट सीचं ए बी पासूनचं अंतर म्हणजेच रेडियस, तर ते किती असेल? 6 सेंटीमीटर असेल. बरोबर. त्यानंतर डिस्टन्स ए बी जर 6 सेंटीमीटर असेल, म्हणजे हे सुद्धा अंतर जर 6 असेल, तर मग डिस्टन्स बी सी किती असेल? तर इथला कोण 90 अंश असल्यामुळे आपण पायथागोरसच्या साह्यानं हा हायपोटेन्यूज काढू शकतो. म्हणजे आपल्याला या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर माहीत होईल. आणि चौथा प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी? ह्या ए बी सीचं माप किती असेल? आता याचं माप कसं काढणार बघा. या दोन्ही बाजू सारख्या आहेत 6-6 सेंटीमीटर, म्हणजे हा आयसोसेल्स ट्रायंगल आहे. मग आपल्याला माहिती आहे की दोन बाजू जर सारख्या असतील तर त्यांच्या समोरचे अँगल पण सारखे असतात. म्हणजे हे दोन्ही अँगल सारख्या मापाचे असले पाहिजेत, कारण हा आयसोसेल्स ट्रायंगल आहे. मग आता हा 90 आहे म्हणल्यावर उरलेल्या दोघांची बेरीज किती असणार आहे? 90 अंश असणार आहे. आणि दोन्ही इक्वल आहेत, मग दोघांचे माप किती असेल? प्रत्येकी 45 अंश. बरोबर. सो वी राईट सोल्युशन. Draw segment CA and CB. Distance CA is equal to radius, that is 6 centimeter. AB is equal to 6 centimeter. Okay. Now angle CAB is equal to 90 degree. Reason for this is tangent theorem, or tangent is perpendicular to radius असं पण तुम्ही लिहू शकता. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं.
आता दुसरा प्रश्न, सीचं ए बी पासूनचं अंतर किती? तर सीचं ए बी पासूनचं अंतर म्हणजेच हे 6 असेल. डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम tangent AB is equal to radius is equal to 6 सेंटीमीटर. आता तिसरा प्रश्न, त्यासाठी आपण पायथागोरस थेरम यूज करू. इन ट्रायंगल CAB CB स्क्वेअर that is BC स्क्वेअर is equal to AB स्क्वेअर plus AC स्क्वेअर. रिझन फॉर दिस इज पायथागोरस थिअरम. परीक्षेत तुम्ही हे पूर्ण लिहायचं. पायथागोरस थिअरम इज इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर दॅट इज 36 प्लस 36 दॅट इज 72 दॅट इज 36 इंटू 2. सो BC इज इक्वल टू, या 36चं वर्गमूळ घ्या 6 आणि या 2चं वर्गमूळ घ्या स्क्वेअर रूट 2 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला हे BC डिस्टन्स मिळालं. देअरफॉर डिस्टन्स BC इज इक्वल टू 6 रूट 2 सेंटीमीटर. आणि आता शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC? नाउ AB इज इक्वल टू AC, देअरफॉर अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल ABC. याला तुम्ही रिझन काय लिहिता? अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स, म्हणजे एकरूप बाजू समोरील कोन. आता तिघांची बेरीज आपण 180 घेऊ. अँगल ACB प्लस अँगल ABC प्लस हा तिसरा अँगल CAB. तर यांची बेरीज किती असेल? 180. कारण तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते? 180 असते. तर याला तुम्ही रिझन काय लिहिताल? अँगल सम प्रॉपर्टी. हे तुम्ही सगळे रिझन आहेत ना ते एका कागदावर व्यवस्थित सगळे लिहून काढा. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ए ट्रायंगल. तर तुम्ही इथपर्यंत लिहून घ्या. तर यांची माप आपण ठेवूयात. तर त्यापैकी आपल्याला CABचं माप माहीत आहे. देअरफॉर अँगल, बरं आता आपल्याला कुठला अँगल विचारलेला आहे? ABC. मग आपण काय करू? ह्या ACBच्या ऐवजी परत एकदा ABC लिहू, कारण दोन्ही अँगल कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून आपण ह्या ACBच्या ऐवजी परत एकदा ABC असं लिहूयात. देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल ABC प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर टू अँगल ABC, या दोघांची बेरीज केली तर हे 90 तिकडे वजा करू. देअरफॉर टू अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री and therefore angle ABC is equal to 90/2
that is 45 degree. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. या पुढचा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, थँक्यू.